नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आरोग्य विभाग जिल्हा परिषद अंतर्गत नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। आपण पाहू शकता मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर, जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद नागपूर यांच्यामार्फत ही जाहिरात देण्यात आलेली आहे। तुमची जिल्हा परिषद किंवा तुमचा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, कमेंट करून त्या जिल्ह्याची अशी जाहिरात आल्यास तुमच्यापर्यंत नक्की माहिती शेअर केली जाईल। तर ही जाहिरात जी आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग जिल्हा परिषद नागपूर अंतर्गत देण्यात आलेली आहे। संपूर्ण माहिती आपण बघूयात। कुठली पदं आहेत, पात्रता, अर्ज कसा करायचा आहे, सिलेक्शन प्रोसेस याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय। तिथून तुम्हाला ही जाहिरात डाउनलोड करता येणार आहे। याचा तुम्हाला गुगल फॉर्म भरायचा आहे, त्याची ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे। टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। तर बघा, राष्ट्रीय आरोग्य अभियान ज्याला आपण NHM म्हणतो, यामध्ये तुम्हाला 11 महिने 29 दिवसाचं कॉन्ट्रॅक्ट असतं। प्रत्येक या ठिकाणी ते कॉन्ट्रॅक्ट संपलं की पुढे रिन्युअल देखील होत असतं तुमच्या परफॉर्मन्स बेसिसवरती। तर राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभागांतर्गत ही पदं भरली जात आहेत। यासाठी कुठलीही तुमची एक्झाम होणार नाही। तुमचे मार्क्स असतील, तुमचा एक्सपिरियन्स असेल, याच बेसिसवरती मेरिट लिस्ट तुमची तयार केली जाणार आहे। तर टोटल 10 कॅडरची पदं भरली जात आहेत। 81 जागा टोटल असणार आहे। तुम्ही ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून कुठूनही या ठिकाणी अप्लाय करू शकतात। तर बघा, 10 नंबरचं पद या ठिकाणी भरलं जात आहे। ट्रॅबल नॉन ट्रॅबल स्टाफ नर्स LHV या पदासाठी तुमचं GNM झालेलं पाहिजे। 20,000 स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला या ठिकाणी असणार आहे। तब्बल 67 जागा भरल्या जात आहेत। यामध्ये पाहू शकता तुम्ही प्रत्येक कॅटेगरी वाईज देखील तिथं वॅकन्सी तुम्हाला पाहता येतील। तुम्हाला याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला भेटेल। बघा, 67 जागा या ठिकाणी असणार आहेत। तुम्हाला कॅटेगरी वाईज इथं वॅकन्सी पाहता येणार आहेत। 20,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी तुम्हाला देण्यात आलेलं आहे। त्यानंतर 9 नंबरची पोस्ट आहे ट्रॅबल सेल ट्रॅबल कोऑर्डिनेटर। बघा, ट्रॅबल कोऑर्डिनेटरची पोस्ट आहे GMC नागपूर या ठिकाणी हे पोस्टिंग तुमचं असणार आहे। GMC म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये पोस्टिंग दिलं जात आहे। 15,500 स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला असणार आहे। यासाठी तुमचं 12वी पास पाहिजे, चांगलं संवाद कौशल्य पाहिजे, कोरकू भाषा बोलता येणं आवश्यक असणार आहे। अतिदुर्गम किंवा आदिवासी भागातील उमेदवार असणं तुमचं गरजेचं असणार आहे। तर यासाठी मात्र एकच जागा भरली जाते। त्यानंतर 8 नंबरची पोस्ट आहे डेंटल हायजिनिस्टसाठी। डेंटलसाठी तुमचं 12वी प्लस डिप्लोमा डेंटल मधला झालेलं असणं गरजेचं आहे। 17,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी आहे। यासाठी देखील एक जागा भरली जाते आहे। त्यानंतर बघा, SDS म्हणजे या ठिकाणी सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल उपजिल्हा रुग्णालयामध्ये तुमचं पोस्टिंग असणार आहे। त्यानंतर पहा, 7 नंबरची पोस्ट आहे या ठिकाणी फिजिओथेरपिस्टची। यासाठी 3 वॅकन्सी आहेत। 20,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी असणार आहे। ग्रॅज्युएट डिग्री इन फिजिओथेरपी मधून तुमचं असणं गरजेचं आहे। त्यानंतर 6 नंबरची पोस्ट आहे ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट। यासाठी देखील तुमचं BASLP म्हणजे या ठिकाणी डिग्री इन ऑडिओलॉजी, बॅचलर इन ऑडिओलॉजी आणि स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी मधून असणं गरजेचं आहे। 25,000 स्टार्टिंग पेमेंट आहे। 2 जागा भरल्या जात आहेत। त्यानंतर 5 नंबरची पोस्ट आहे प्रोग्राम मॅनेजर पब्लिक हेल्थ। याच्यामध्ये NHM ऑफिस जिल्हा परिषदमध्ये डायरेक्ट पोस्टिंग तुमचं असणार आहे। एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPH किंवा MHA किंवा MBA इन हेल्थ मधून झालेलं असेल तर 35,000 स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला या पदासाठी या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर 4 नंबरची पोस्ट आहे बघा TB सुपरवायझर STLS ची पोस्ट आहे। या ठिकाणी सिनियर ट्रीटमेंट लॅबोरेटरी सुपरवायझरची ही पोस्ट असणार आहे। 2 वॅकन्सी या पदासाठी DMLT आणि या ठिकाणी 2 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे। 20,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी। त्यानंतर पहा, TB सुपरवायझर STS सिनियर ट्रीटमेंट सुपरवायझरची पोस्ट आहे। याच्यामध्ये देखील पाहू शकता 2 वॅकन्सी आहेत। कॅटेगरी वाईज इथं पाहू शकतात। एनी ग्रॅज्युएटवरती ही पोस्ट भरली जाते। 20,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी असणार आहे। त्यानंतर पहा, पॅरामेडिकल वर्करची पोस्ट आहे। याच्यामध्ये देखील तुमचं 12th प्लस डिप्लोमा असणं गरजेचं आहे पॅरामेडिकल वर्करसाठी। आता याच्यामध्ये एकच जागा भरली जाते। 17,000 स्टार्टिंग पेमेंट असणार आहे। त्यानंतर 1 नंबरची पोस्ट आहे प्रोग्राम कोऑर्डिनेटर। प्रोग्राम कोऑर्डिनेटरसाठी देखील एक जागा आहे। MSW झालंय किंवा MA इन सोशल सायन्स मधून झालेलं आहे तरी देखील तुम्हाला अप्लाय करता येणार आहे। 20,000 स्टार्टिंग पेमेंट आहे। कुठलीही एक्सपिरियन्सची गरज नाही। तर ही सर्व पदं भरली जात आहेत या ठिकाणी। आता याच्यासाठी तुम्हाला अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जुलै 2025 पर्यंत असणार आहे। काय काय डॉक्युमेंट जोडायचे त्याची माहिती इथे दिलेली आहे। अर्ज सादर करण्याचे ठिकाण राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष आरोग्य विभाग जिल्हा परिषद सिव्हिल लाईन नागपूर या ठिकाणी असणार आहे। बघा,
सर्वात अगोदर तुम्हाला गुगल फॉर्मवरती जाऊन या ठिकाणी त्या लिंकवरती जाऊन अर्ज भरायचा आहे. गुगल अर्जात केलेल्या ईमेलवरती जाऊन तुम्हाला अर्जाची प्रिंट काढायची आहे आणि दस्तऐवजासह अर्ज अंतिम तारखेपर्यंत या कार्यालयामध्ये सादर तुम्हाला करायचं आहे. वरती जो पत्ता दिला आहे त्या ठिकाणी. तर पहा आता ही संपूर्ण याच्या टर्म्स अँड कंडिशन्स इथं तुम्हाला दिलेले आहेत त्या वाचायचे आहेत. आता तुमची सिलेक्शन प्रोसेस गुणांकन पद्धतीने होणार आहे. याची एक्झाम होत नाही. याच्यामध्ये गुणांकन पद्धतीमध्ये शेवटच्या वर्षाच्या मिळालेल्या गुणाचे 50 गुण धरले जातात. तुमचं उच्च शैक्षणिक अर्हता असेल, जी अर्हता मागितली त्यापेक्षा उच्च शैक्षणिक अर्हता तुमच्याकडे आहे तर त्याचे 20 गुण धरले जातात. संबंधित पदाशी निगडीत तुम्हाला अनुभव असेल तर त्याचे 30 गुण धरले जातात. अशी म्हणून 100 गुणांची तुमची या ठिकाणी मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे आणि त्यानुसार तुमचं सिलेक्शन केलं जाणार आहे. यासाठी तुम्हाला फीस ठेवलेली आहे. खुल्या प्रयोगासाठी या ठिकाणी 150 रुपये, राखीव प्रयोगासाठी 100 रुपये. ही फीस तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. RTGS असेल, NFT असेल किंवा DD द्वारे यापैकी कुठल्याही पद्धतीने तुम्ही भरू शकतात आणि त्याची पावती जी आहे फॉर्म सोबत या ठिकाणी तुम्हाला जोडावी लागणार आहे. तर अशा पद्धतीची ही जाहिरात आहे. याची संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईट जी आहे nagpurzp.com यावरती भेटेल किंवा लिंक तुम्हाला अप्लाय करायची आणि जाहिरातीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.